नमस्कार, मी पद्मजा. राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले तुमच्यासाठी. तर आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सर्वांना आधी हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्याच घरात चालू असणार, छानपैकी उपवास असणार, पूजा अर्चा नामस्मरण यात आज दिवसभर जाणार वेळ. तर आमच्याही घरी तेच असणार. तर हर्षदाला जायचं आहे हर्षदाला जायचं आहे क्लासमध्ये, तिचा आहे पेपर. तर ती येणार वेळाने येणार, तरी 11:30 होऊन जातील तिला. आता वाजलेत 8, पण ती 9चा आहे, तिला पेपर आहे तिचा क्लासमध्ये. तर तिला आता काय करते, ती उपवास करणार म्हणते. तर तिला करून देते जराशी, मग त्यात साबुदाण्याची काय करते, खीर करून देते तिला जराशी. आणि मग नंतर दुपारी खिचडी वगैरे, पूजा वगैरे आधी करून मग खिचडी वगैरे असा प्लॅन संध्याकाळी बघू. आणि काय तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. साबुदाण्याची अशी खीर केली. जी साबुदाणे मी खिचडीला भिजत घातलेली ना, त्यातली जराशी काढून खीर केली त्याची, म्हणजे तिला वेळ लागणार आहे यायला. मी म्हटलं खीर खाऊन जा जराशी. आणि प्रणवला आणि मिस्टरांना नाश्ता बिस्किट ते त्यांचं झाले. आता मी करून घेतलेली आहे पूजा. आषाढी एकादशी पूजा करून घेतली. आणि मुलांना सुट्टीच आहे, आता फक्त क्लासवरून येणार हर्षदा. आज शाळांना वगैरे कॉलेजना सुट्टीच आहे. आज मला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जायचं होतं संध्याकाळी, पण जाता आलं नाही. का जाता आलं नाही ते पुढे शेअर करेनच. ही मी उपवासाची आमटी केलेली आहे, फक्त मिरची पूड घालून आणि शेंगदाणा बटाटे वगैरे घालून केलेली आहे. आणि गरम गरम असल्यामुळे आणि पावसाळा आहे त्यामुळे सगळ्यांना आवडली आणि खाल्ली पण सगळ्यांनी. तर आमटी झाल्यावर आता खिचडी करून घेणार लगेच, म्हणजे आमटी उकळेपर्यंत खिचडी पण, म्हणजे गरमागरम दोन्ही राहतं. तर कढई तापत ठेवली आणि त्यात तेल तापून घेतल्यावर जिरे टाकले. आणि जिरे टाकल्यावर मिरची जराशी तेलात भाजून घेऊन, मी तेलातच काय करते, कूट थोडासा भाजून घेते. शेंगदाणे भाजलेले जरी कूट असला तरी थोडंसं तेलात भाजलेलं मुलांना वगैरे आवडतं. म्हणजे पूर्वी काय करायची, साबुदाणे घालून त्यावर कूट टाकायची, पण त्यांना असं आवडतं की तेलात जरासं भाजलेला. पुन्हा जरी मी भाजलेले असले शेंगदाणे तरी जरासे तेलात मी असे परतून घेते कूट. आणि मग साबुदाण्यात मीठ घालून साबुदाणा परतून घेते त्यात. आता इथे एक टीप सांगते की काही वेळेला शेंगदाणे भाजलेले नसतात किंवा लक्षात नसतं दुसऱ्या दिवशी उपवास आहे वगैरे, आणि अचानक आपल्या लक्षात आल्यावर मग आपण काय करतो, शेंगदाणे भाजायचे, मग थोडे थंड झाल्यावर त्याचा कूट करायचा. जाडसर असू देत बारीकसर असू दे, पण यामध्ये वेळ जातो तसा. आपल्याला पटकन पाहिजे खिचडी करायची आहे, तर काय करायचं सांगते. आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजायचे वगैरे नाहीत, तसेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे, जसे आपल्याला हवे तसे, जाडसर असू दे बारीकसर, जसं आपण घालतो तसं ते करून घेतला तसा कुठेला मिक्सरला, की मग आपण त्याला जिरे मिरची भाजायची आणि त्यात मग तो शेंगदाण्याचा जो काही कूट केला आहे कच्चा असे ना, तो आपण तेलात जरा वेळ जास्त वेळ भाजायचा तरी चालतो, छान होते खिचडी. आणि असा हा प्रॉब्लेम होतो काही वेळेला, म्हणजे कुणाच्याही बाबतीत असेल, गृहिणी असो किंवा जॉबवर जाणाऱ्या आपल्या मैत्रिणी असू देत किंवा शेतात जाणाऱ्या आपल्या मैत्रिणी असू देत, सगळ्यांना उपयोगी पडणारी ही टीप आहे. कारण होतं असं अनेक वेळेला, काही वेळेला लक्षात नसतं. तर त्यानंतर मी काय केलं, साखर टाकून साबुदाण्यावर मीठ टाकलं आणि ते परतून घेतलेत. म्हणजे परतून घेते आता ते कुटामध्ये वगैरे, तेल कूट. आणि थोडा वेळ झाकून ठेवणार, म्हणजे साबुदाणा छान फुलतो. मंद गॅसवर झाकून ठेवणार. उपवासा दिवशी खिचडी खाली की बऱ्याच जणांना त्रास होतो, म्हणजे पित्ताचा होत असतो, कारण एकतर आपण उपवास केलेला असतो, उपवाशी असतो, पोट रिकामं, आणि त्यात अशी शेंगदाणे घालून खिचडी केली की त्याचा त्रास होतो. तर उन्हाळ्यात मी काय करते, सरबत घेते, खिचडीसोबतच सरबत घेते. पण आता पावसाळ्यात ते सरबत घेणं काय योग्य नाही वाटत, म्हणजे नको वाटतं पाणी वगैरे जास्त असं लिक्विड. तर मी लिंबू पिळते त्या खिचडीवर, किंवा दही ताक असं काहीतरी त्याच्यासोबत घ्यायचं, आंबट पदार्थ. आणि अगदीच जर त्रास होत असेल तर मग फळं दूध असं घ्यावं. म्हणजे खिचडी जर खायला पाहिजे, म्हणजे हवी आहे खायला, पण त्याचा त्रास होत असेल तर ते लिंबू सरबत किंवा लिंबू त्यावर पिळून घेतला तरी चालतो. आता मी इथे खिचडीमध्ये
कोथिंबीर घातली, पण आपल्याला नको असेल म्हणजे काही जण खात नाहीत जिरे कोथिंबीर, तर नाही घालायची. तर इथं मी हा नैवेद्य दाखवणार आहे. खिचडी, दही आणि चिवडा, आमटी. म्हणजे मिस्टरांना कसं आमटी आणि चिवडा असलं तरी बास असतं, त्यात थोडंसं दही घालून घेतात. पण मुलांना दोघांनाही खिचडी आवडते, त्यामुळे मी सगळंच केलं. आणि म्हणतातच ना, एकादशी दुप्पट खाशी. तर आधी देवाला दाखवून घेऊया आणि मग आम्ही फराळ करतो, म्हणजेच खिचडी वगैरे खाणार. पण झालं काय, पाऊस आहे ना थंड, त्यामुळे त्यांनी मी दोघांनी आमटी घेतली. ही क्लिप मी पुढे जोडली आहे ना, ती एकादशीच्या आदल्या दिवशीची आहे. लहान मुलांची बघा दिंडी कशी निघाली. लहान मुलांचा किती उत्साह दिसून येतोय बघा. तर चहा देते. तर हा सकाळचा चहा नव्हे, तर संध्याकाळच्या वेळेचा चहा. आणि आज आषाढी एकादशी आहे. पण झाले असं की तब्येत बिघडली आहे. सकाळी थोडीशी होती, पण दुपारनंतर फारच जरा ताप वगैरे जरासंही होतं, त्यामुळे झोपून काढले त्यांनी. तरी आज घरीच आहेत आणि दवाखान्यात नाही म्हणतात जायला. जास्त झालं तरच, नाहीतर मग असं तर जात नाहीत. आता बघूया. मिस्टरांना आता चहा दिले, दाखवतो. मी पण घेतला. देवाकडे दिवा, तुळशीकडे दिवा लावणार आणि वरीचा भात आणि आमटी करणार. तर ते काय शेअर करत नाही, कारण दवाखान्यात जावं लागतं. काय बघूया, त्यांच्या तब्येतीवर ठरवणार. त्यामुळे आजचा व्हिडिओ जास्त काय मला शेअर करता आलं नाही, थोडंफार शेअर केलं जितकं जमलं तेवढं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.